दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यानच्या मेट्रो 9 मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा उभारण्याचा निर्णय MMRDAने घेतलाय. या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी 7 नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मीरा भाईंदर रोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेता हे पूल नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. MMRDAच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे 82 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो 9 मार्गावरील विविध स्थानकांजवळ हे पूल उभारले जाणार आहेत. दहिसर टोलनाका, मीरागाव, काशीगाव, शिवार गार्डन, मॅक्सेस मॉल, वेज सागर हॉटेल आणि साईबाबा नगर या महत्त्वाच्या ठिकाणांचा यात समावेश आहे. MMRDAच्या मल्टीमोडल इंटिग्रेशन अर्थात MMI उपक्रमांतर्गत हे पूल विकसित करण्यात येणार आहेत. मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गांवर यशस्वी ठरलेल्या सुविधांच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक पुलाची रुंदी 3 मीटर ठेवण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सरकते जिने, लिफ्ट आणि अन्य आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने CCTV यंत्रणाही बसवण्यात येणार आहेत. मेट्रो मार्गांची वाढ होत असताना केवळ रेल्वे सेवा नव्हे तर त्यास पूरक पायाभूत सुविधा विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे हा प्रकल्प मेट्रो प्रवाशांसाठी सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक प्रवासाचा नवा टप्पा ठरणार हे मात्र निश्चित. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मीरा भाईंदर.